तर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे पीसीएम ग्रुपची आन्सर की आउट झाली आहे आणि जी की फक्त 22nd, 23rd आणि 24th मे फक्त या 3 दिवसच ॲप्लिकेबल असणार आहे आपला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये। तर ही आन्सर की नेमकी कशी पाहायची, स्कोर्स कसे कॅल्क्युलेट करायचे आणि आन्सर की भेटते कुठं, हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येकाच्या मनात असणारच आहे। तर या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्कीच बघा। सर्वात पहिलेला आपल्याला cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे। तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड हे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। नेक्स्ट तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर ना आपला सीईटी सेलचा पोर्टल ओपन होतो, जिथं आपल्याला आपले स्टुडंट लॉग इन डिटेल्स दिसतात। याच्यानंतर ना आपण ऑब्जेक्शन ट्रॅकर या पोर्टलवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट आपल्याला पीसीएम 2025 इथे क्लिक करायचं आहे। याच्यानी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिसायला येतात। आता या इन्स्ट्रक्शन्समध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे हे प्रत्येकालाच डाऊट असणार आहे। जर आपण एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे आणि जर तो क्वेश्चन राईट असेल आणि जे सीईटी सेलचा आन्सर आहे ते जर रॉंग असेल आणि जर तुम्हाला त्या क्वेश्चन बद्दल काही क्वेरी विचारायची असेल किंवा काही क्वेरी और ऑब्जेक्शन रेज करायचं असेल, तर तुम्ही साईडला एका ऑप्शनमध्ये ऑब्जेक्शन रेज हे ऑप्शन मी तुम्हाला पुढे दाखवेलच, तिथे ऑब्जेक्शन रेज वरती क्लिक करायचं आहे आणि जे काही तुमची क्वेरी किंवा ऑब्जेक्शन त्या क्वेश्चन रिगार्डिंग असेल तर ती तिथे तुम्हाला टाईप करून इन अ डिस्क्रिप्टिव्ह मॅनर टाकायची आहे। फॉर पर क्वेश्चन तुम्हाला 1000 रुपीजची फीस पे करावी लागते फॉर रेजिंग एनी काइंड ऑफ ऑब्जेक्शन, जी की नॉन रिफंडेबल फीस असणार आहे। इफ जे तुमचं ऑब्जेक्शन जे तुम्ही रेज केलेलं आहे जर ते राईट निघालं आणि सीईटी सेलचं आन्सर रॉंग निघालं तर जी 1000 ची फीस त्या क्वेश्चनसाठी तुम्ही पे केलेली ती तुम्हाला रिफंड केली जाते। सो नेक्स्ट आता आपण प्रोसीड वरती क्लिक करणार आहोत। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला आपले सबमिटेड आन्सर जे की आपण एक्झाम मध्ये सबमिट केलेले आहेत तेही दिसतील आणि ओरिजिनल सीईटी सेलचे आन्सर सुद्धा ॲप्लिकेबल असतात। याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन इज द आन्सर बाय द सीईटी सेल अँड कॅन्डिडेट रिस्पॉन्स इज द आन्सर जे की तुम्ही सबमिट केलेलं आहे ड्युरिंग युअर एक्झाम। इफ मला असं वाटत आहे हे जे क्वेश्चन आहे हे रॉंग आहे बाय द सीईटी सेल, तर इथं रेज और व्ह्यू ऑब्जेक्शन वरती मी क्लिक करणार आणि तिथं जे काही माझी क्वेरी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये टाईप करून मी माझं ऑब्जेक्शन रेज करणार। इफ तुम्हाला वाटत असेल तुमचा आन्सर राईट आहे आणि सीईटीचा आन्सर रॉंग आहे तर तुम्ही 1000 ची फीस फॉर पर क्वेश्चन पे करू शकता। नेक्स्ट आता आपला स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा हा प्रश्न मात्र प्रत्येकाला असेल। प्रत्येक फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन 1 मार्क्सचे असणार आहेत आणि प्रत्येक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन 2 मार्काचे असतात। तिन्ही सेक्शन्समध्ये 50 क्वेश्चन्स असतात। सो टोटल आपल्याला 200 मार्क्सचा पेपर असतो। याच्यामध्ये जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सीईटी सेलचा आन्सर आणि जे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे ते आहे द ऑप्शन सबमिटेड बाय द कॅन्डिडेट। इफ हे दोन्ही ऑप्शन्स मॅच झाले तर तुम्हाला मार्क्स मिळतात, म्हणजे जे काही स्कोर असेल रिगार्डिंग द सेक्शन फिजिक्स और केमिस्ट्री और मॅथ्स तेवढे मार्क्स तुम्ही स्वतःला अलॉट करायचे। आणि इफ जर दोन्ही ऑप्शन्स मॅच नाही झाले त्याचा अर्थ आहे की तुम्हाला त्या क्वेश्चनसाठी 0 मार्क्स मिळाले आहेत। नेक्स्ट आता आपण आपले ऑब्जेक्शन्स आणि क्वेरी रेज करू शकतो। जर तुम्हाला आन्सर की रिलेटेड किंवा आता इतका स्कोर आलेला आहे, पर्सेंटाइल किती बनेल याच्याबद्दल कुठल्याही टाईपचे क्वेरी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि जर काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड असाल, महाराष्ट्रच नाही पण पूर्ण इंडियाच्या बेस्ट कॉलेजमध्ये जायचं असेल तर काउन्सिलिंग मात्र नक्कीच जॉईन करा। खाली दिलेला गुगल फॉर्म फिल करा आणि नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर मोर इन्फॉर्मेशन। थँक्यू व्हेरी मच।